सध्या मार्केटमध्ये काय चाललंय? मोबाईलचा रिचार्ज करायला गेलं की खिशाला कात्री बसतीये. जिओ असो, एअरटेल असो की वोडाफोन आयडिया, या तिघांनी मिळून पूर्ण मार्केटवर आपली पकड मजबूत केली आहे. त्यांनी ठरवलंय की रिचार्जचे भाव वाढवायचे तर आपल्याला गुमान जास्त पैसे मोजावेच लागतात, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाही. राहिला प्रश्न BSNLचा, या सरकारी कंपनीचा. रिचार्ज तर स्वस्त आहेत, पण नेटवर्कची असुविधा अनेक ठिकाणी. पण आता या सर्वांची मनमानी फार काळ चालणार नाही, कारण दिल्लीत बसलेल्या मोदी सरकारनं गेम उलटवून लावणारा एक मोठा निर्णय घेतलाय. दूरसंचार विभागानं म्हणजेच आपल्या सरकारी DOTनं टेलिकम्युनिकेशन्स ऑथोरायझेशन नियम 2026 नावाचे एकदम कडक कायदे आणले. हे नियम काय आहेत? यानं सामान्य माणसाच्या खिशाला कसा दिलासा मिळणार आहे आणि यामुळे मोठमोठ्या कंपन्यांना मोठी टक्कर मिळणार आहे का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. पहिली गोष्ट म्हणजे सरकारनं वर्षानुवर्षे चालत आलेली आणि अतिशय किचकट असलेली लायसन्स म्हणजे परवाना पद्धत मुळापासून उखडून फेकून दिली आहे. पूर्वी कसं असायचं, एखाद्या नवीन कंपनीला जर भारतात टेलिकॉम किंवा इंटरनेटची सेवा सुरू करायची असेल तर सरकारचे उंबटे झिजवावे लागायचे. फाईल्स इकडून तिकडे सरकवण्यात आणि शेकडो परवानग्या मिळवण्यातच वर्षानुवर्षे निघून जायची. यामध्ये एवढी कायदेशीर गुंतागुंत असायची की नवीन माणूस या धंद्यात उतरायलाच घाबरायचा. पण आता मोदी सरकारने ही सगळी जुनी सिस्टीम बंद करून डिजिटल बाय डिझाईन या तत्वावर काम सुरू केलंय. म्हणजे आता लायसन्सच्या नावाखाली होणारी कागदपत्रांची जत्रा संपली, त्याची जागा एका सोप्या ऑथोरायझेशन म्हणजे अधिकृत सरकारी मंजुरी पत्रानं घेतली आहे. यासाठी सरकारनं 25 जून 2026 ला एक नवीन ऑनलाईन पोर्टल सुद्धा सुरू करून दिलंय, जिथं कोणतीही कंपनी घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकते. या सोप्या सिस्टीममुळे परदेशी आणि आपल्या देशातल्या नवीन कंपन्यांसाठी टेलिकॉम क्षेत्राचे दरवाजे सताड उघडे झालेत. जेव्हा बाजारात नवनवीन कंपन्या येतील तेव्हा या सध्याच्या कंपन्यांना ग्राहकांना टिकवण्यासाठी आपले भाव कमी करावेच लागतील आणि पर्यायानं रिचार्ज खूप स्वस्त होऊ शकतील. आता या नव्या नियमातला दुसरा आणि सर्वात मोठा गेम चेंजर भाग म्हणजे व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर्स म्हणजेच VNO कंपन्यांना मिळालेली मोठी चालना. आता हे VNO काय भानगड आहे? या अशा कंपन्या असतात ज्यांचे स्वतःचे जमिनीवर कोणतेही मोबाईल टॉवर्स नसतात आणि त्यांच्याकडे स्वतःचा स्पेक्ट्रमही नसतो. पण या कंपन्या जिओ किंवा एअरटेल सारख्या मोठ्या कंपन्यांचं नेटवर्क आणि त्यांचे टॉवर्स घाऊक दरात म्हणजे होलसेल भावात भाड्यानं घेतात. त्यानंतर या कंपन्या स्वतःच्या नावानं बाजारात सिम कार्ड आणि रिचार्ज प्लॅन्स विकतात. आतापर्यंत भारतात या कंपन्यांना काम करणं खूप अवघड होतं, कारण जुने नियम त्यांना नडायचे. पण आता नव्या नियमांमुळे या VNO कंपन्यांना मंजुरी मिळणं पाणी पिण्या इतकं सोपं झालंय. त्यामुळे होईल असं की बाजारात अचानक डझनभर नवीन कंपन्या उतरतील. त्यांना स्वतःचे टावर उभे करण्याचा खर्च नसल्यानं त्या अगदी कमी नफ्यात एकदम स्वस्त दरात ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगचे प्लॅन्स देऊ शकतील. जसं आपल्याकडे किराणा दुकानात एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या कंपन्या आल्या की भाव कमी होतात, तसाच प्रकार आता रिचार्जच्या बाबतीत होणार आहे. या नवीन कंपन्यांमुळे जिओ, एअरटेल आणि VIला आपली किंमत कमी करावीच लागेल, नाहीतर ग्राहक थेट दुसऱ्या कंपन्यांकडे वळतील. फक्त मोबाईल नेटवर्कच नाही तर आता थेट सॅटेलाइटच्या माध्यमातून इंटरनेट देणाऱ्या कंपन्यांनाही सरकारनं भारतात येण्याचा रस्ता मोकळा करून दिला आहे. एलॉन मस्क यांची स्टारलिंक कंपनी आणि अमेझॉनची प्रोजेक्ट कायपर बऱ्याच दिवसांपासून भारतात यायला उत्सुक आहे, पण जुन्या नियमांच्या कचाट्यात अडकल्या होत्या. आता या नवीन ऑथोरायझेशन नियमांमध्ये सॅटेलाइट इंटरनेटला अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आलंय. या कंपन्यांना आता भारतात आपली सेवा सुरू करणं खूप सोपं होईल. याचा सर्वात मोठा फायदा आपल्या ग्रामीण आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे, जिथं मोबाईलचे टॉवर पोहोचतच नाहीत, जिथं रेंजचा नेहमी वांदा असतो, जिथं थेट आकाशातून थेट सॅटेलाइटद्वारे हायस्पीड इंटरनेट मिळणार आहे. तेव्हा गावोगावी सॅटेलाइट इंटरनेट पोहोचेल तेव्हा सध्याच्या टेलिकॉम कंपन्यांची ग्रामीण भागातील मक्तेदारी मोडीत निघेल आणि त्यांना तिथंही तगडी टक्कर मिळेल. या सगळ्या व्यवसाय आणि स्पर्धेच्या पलीकडे जाऊन सरकारनं सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठी एक अत्यंत कडक नियम आणलाय. तो म्हणजे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर. आजकाल बाजारात सायबर फ्रॉड एवढे वाढलेत की सांगता सोय नाही. कुणाच्याही नावानं बनावट कागदपत्र वापरून सिम कार्ड काढलं जातं आणि लोकांची बँक खाती रिकामी केली जातात. दिवसाला शेकडो स्पॅम आणि फ्रॉड कॉल्स आपल्याला त्रास देतात. यावर वचक ठेवण्यासाठी सरकारनं आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना AI आणि बिग डेटावर आधारित अँटी फ्रॉड सिस्टीम वापरणं सक्तीचं केलंय. ही AI प्रणाली एवढी हुशार असेल, जर एखाद्या गुन्हेगारानं एकाच चेहऱ्याचा फोटो वापरून वेगवेगळ्या नावांवर अनेक सिम कार्ड्स काढली तर ही सिस्टीम त्याला रिअल टाइममध्ये पकडेल आणि ती सिम कार्ड जागीच बंद करेल. फसवणुकीचे कॉल्स आणि मेसेजेस ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नेटवर्कच्या पातळीवर ब्लॉक केले जातील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या कंपनीनं यात हलगर्जीपणा केलाच किंवा नियम पाळले नाहीत तर तो आधीसारखा केवळ कराराचा वाद मानला जाणार नाही, तर तो थेट गुन्हा मानला जाईल आणि सरकार त्या कंपनीवर थेट कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करेल. त्यामुळे कंपन्यांना आता ग्राहकांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी घ्यावीच लागेल. शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा नियम आहे आपल्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षिततेचा, ज्याला तांत्रिक भाषेत डेटा लोकलायझेशन असं म्हणतात. आजवर बऱ्याचदा अशा तक्रारी असायच्या की भारतीय ग्राहकांचा डेटा, त्यांचे कॉलिंग रेकॉर्ड्स
आणि इंटरनेट वापराची माहिती परदेशी सर्व्हरवर साठवली जायची, जिथून ती लीक होण्याची भीती असायची. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे खूप धोकादायक होतं. पण आता मोदी सरकारनं स्पष्ट शब्दात सुनावलंय की भारतात काम करणाऱ्या प्रत्येक टेलिकॉम कंपनीला ग्राहकांचा सर्व वैयक्तिक डेटा, कॉलिंग लॉग, नेटवर्कशी संबंधित संपूर्ण माहिती फक्त आणि फक्त भारताच्या हद्दीतच साठवून ठेवावी लागेल. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं जे अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत तिथं नेटवर्क विस्तार करण्यापूर्वी सरकारची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय. या नियमामुळे सामान्य माणसाची प्रायव्हसी तर जिवंत राहीलच, पण देशाची सुरक्षा यंत्रणाही अधिक मजबूत होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारनं हे जे नवीन टेलिकॉम नियम आणलेत ते वरवर पाहता कंपन्यांसाठी वाटत असले तरी त्याचा खरा आणि थेट फायदा ग्राउंड लेवलवर जगणाऱ्या सामान्य माणसालाच होणार आहे. बाजारात नवीन कंपन्यांची एंट्री झाल्यानं ग्राहकाला निवडीचं स्वातंत्र्य मिळेल, रिचार्जचे दर आटोक्यात येतील, अंतराळातून इंटरनेट ग्रामीण भागाचा कायापालट करेल, AI तंत्रज्ञानामुळे सायबर चोरांना चाप बसेल आणि आपला डेटा देशातच सुरक्षित राहील. आता या नियमांमुळे येणाऱ्या काळात टेलिकॉम मार्केटमध्ये एक मोठी क्रांती पाहायला मिळणार आहे आणि या मोठ्या कंपन्यांची मनमानी पूर्णपणे मोडीत निघणार आहे, हे मात्र नक्की.